मुंबईतल्या कुर्लामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, 5 जणांचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती। कुर्ला एलबीएस रोडवरची घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड, पुन्हा येईन असं म्हणत असतानाही परत आलात फडणवीसांची टोलेबाजी, तर नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त करणाऱ्या पटोलेंचे आभार, एकनाथ शिंदेंचाही टोला। विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड, एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब, तर विधानसभेमध्ये फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर। कल्याण डोंबिवलीमधील 58 बेकायदेशीर प्रकल्पांवरती लवकरच कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निर्देश, बेकायदेशीर प्रकल्पांची पाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित होणार। एक देश एक निवडणूक विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती, एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, केंद्र सरकारकडून घोषणा, संजय मल्होत्रा 1990च्या बॅचचे सनदी अधिकारी। सिद्धिविनायकाच्या मूर्तीला 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान सिंदूर लेपन, गणेश भक्तांना 5 दिवस प्रतिमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार। राज्यामध्ये थंडीचा हुडहुडी भरवणारा कमबॅक, मुंबई महाबळेश्वर पेक्षाही गारेगार, तापमान 13 अंशांवरती, जळगावमध्ये सर्वात कमी 8 अंश तापमान, तर नाशिकचा पारा 9 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।